महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांना माझा मनापासून नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आजच झालेला पेपर आणि या पेपरची स्पष्टीकरणे एकूण 50 प्रश्न गणिताची त्याची स्पष्टीकरण सहज आणि सोप्या भाषेमध्ये पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी जुलै 2022 या पेपरमधील सर्व गणिताचे स्पष्टीकरण सहज आणि सोप्या भाषेमध्ये। आजच झालेला पेपर आणि प्रत्येक वेळेस आपलं रेकॉर्ड असतं की आपण त्याच दिवशी पेपरचा व्हिडिओ तयार करतो। तर आज आपण 5वी स्कॉलरशिप पेपर 1 आणि यामधील गणिताची 50 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण पाहणार आहोत। आपला सेट कोणताही असेल तर आपण आपल्या सेटमध्ये गणिताच्या उत्तराला टिक करून घ्या आणि शेवटी मग आपलं चुकीबरोबर एकूण कॅल्क्युलेशन करून आपले गुण शेअर करू शकतात। चला तर पाहूया मग लगेच। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, खालील आकृतीत प्रत्येक चौरस 1 चौसेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा। आता प्रत्येक चौरस जर 1 सेंटीमीटरचा असेल तर ही जी प्रत्येक बाजू आहे ती 1 सेंटीमीटरची होणार आहे, 1 सेंटीमीटर। मग आपण या बाजू काउंट करूयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22। तर या ठिकाणी याची जी परिमिती आहे ती 22 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आपणास 435 गुणिले 1 फुली बरोबर 5 फुली 0 या पद्धतीने दिलेला आहे। तर या प्रश्नामध्ये आपल्याला फुलीच्या ठिकाणी असणारा योग्य अंक निवडायचा आहे। तर लक्षात घ्या, या ठिकाणी कोणता अंक घेतल्यावर इथं 0 उत्तर येऊ शकतं हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, जर आपण 0 घेतलं इथं तर 0 गुणिले 5 0 येतं। जर 2 घेतलं तर 5 गुणिले 2 10 येतं। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की 5 घेतलं तरी 0, 2 घेतलं तरी 0, 1 घेतलं तर 0 येणार नाही। आता या ठिकाणी जर 0 घेतलं तर हे 10 होतं, म्हणजे हे 2 अंक पुन्हा जशाला तसे येतात 3 5, म्हणून या ठिकाणी 0 येणार नाही। तर या ठिकाणी असेल 2, पर्याय क्रमांक 3। म्हणजे हा जो गुणाकार आहे 435 गुणिले 12 आणि हा गुणाकार येतो 5 2 2 0 या पद्धतीनं। यानंतर पुढील प्रश्न, इक्बालने 25,000 रुपयास एक जुनी मोटरसायकल विकत घेतली। तिच्या दुरुस्तीसाठी इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली। तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये व रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली। तर या व्यवहारात त्याला एकूण किती नफा झाला? तर पहा, या ठिकाणी जर आपण विचार केला, 25,000 रुपयाला गाडी खरेदी केलेली आहे, त्या खरेदीवर 8,500 रुपये खर्च झालेला आहे। दुरुस्तीसाठी रंग देण्यासाठी 2,500 रुपये आणि हे जर टोटल बेरीज केली आपण तर 0 0 0 हातचे 1 8 आणि 2 10 5 15 आणि 1 16ला 6 हातचे 1 36,000 रुपये एकूण खर्च झाला आणि विकलेली आहे गाडी 38,500ला। म्हणजे या ठिकाणी एकूण 2,500 रुपये फायदा झालेला आहे, म्हणजे 2,500 रुपये नफा। पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे काय? बरोबर आहे। तर लहान मुलांना याच शब्दामध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्यूज केलं जातं आणि अचूक म्हणजे बरोबर। तर या ठिकाणी पहा, चौरसाच्या चारही कोणाची बेरीज 180 अंश असते। तर हे विधान चूक आहे, कारण चारही कोणाची बेरीज असते 360 अंश, म्हणून पहिला पर्याय चूक। त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज काटकोणा एवढी असते। त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, तर ही काटकोणा एवढी नसते तर 2 काटकोणा इतकी असते, म्हणजे हे पण विधान चूक आहे। चौकोनाच्या बाजूची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते, हे पण चूक आहे। त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापाच्या बेरीजेच्या निम्मी असते, बरोबर। कारण चौकोनाचा आपण आत्ताच पाहिलेला आहे 360, त्रिकोणाचं 180 म्हणजे निम्मी असते, हाफ, हे बरोबर आहे।
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर या ठिकाणी 0.91, 0.899, 0.09, 0.900. तर जाणीवपूर्वक असा प्रश्न दिला जातो, विद्यार्थी इथं फसला पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते. तर लक्षात घ्या, जर या प्रकारचा प्रश्न आला केव्हाही तर दशांश चिन्हाच्या नंतर इथं 2 अंक आहेत, इथं 3 अंक आहेत, इथं पण 3 अंक आहेत आणि इथं पण 3 अंक आहेत. मग इथले पण 3 अंक आपण दशांश चिन्हानंतर करून घेऊयात. म्हणजे हे होईल 0.91 आणि पुढे 0. हे ऑलरेडी आहे 0.899, 0.099, 090, 0.900. आता दशांश चिन्ह नाही असं समजूयात. तर ही संख्या आहे 910, 899, 090 आणि 900. सर्वात मोठी आहे 910. पण दिसताना जाणीवपूर्वक इथं विद्यार्थी चुकणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे 95% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न नक्की चुकणार आहे. आणि यासारख्या प्रश्नाचा विद्यार्थ्यांना सराव करणं गरजेचं आहे आणि व्हायला पाहिजे, तरच विद्यार्थी चुकणार नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ही सर्वात मोठी संख्या आहे 0.91. यानंतर पुढील प्रश्न, आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तासाठी मदत निधी गोळा केला. त्यातील 50,042 रुपये घरगुती वस्तूसाठी, तर उरलेल्या रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरला? तर पहा, या ठिकाणी जे 47,989 ही रक्कम आहे, 47,989, यामध्ये जर आपण 8,493 प्लस केली, 47,989 मध्ये आपण 8,493 रक्कम जर प्लस केली तर ही जी बेरीज येते ती येते 56,482 आणि यामधून 50,042 रुपये खर्च करायचे. तर हे 0,446 म्हणजे शिल्लक राहते 6,440 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधान अचूक कोणता निवडायचा आहे? 25% म्हणजे 25/1000. तर हे चुकीचं आहे, कारण 25% म्हणजे 25/100 असतं. 20चा शेकडा 5 म्हणजे 4. तर 20चा शेकडा 5 म्हणजे 4 असं येणार नाही, कारण 20 गुणिले शेकडा 5 म्हणजे 5/100. 20 × 20, 20 × 100, उत्तर यायला पाहिजे 1, म्हणजे हे पण चुकीचं आहे. 50चा 50% म्हणजे 2.5, हे पण चुकीचं आहे, म्हणजे हे तिन्ही विधान चुकीचे आहेत. 0.68 म्हणजे 68%. तर हे 68% म्हणजे छेदामध्ये 100 असतं, याचाच अर्थ 0.68 येतो आणि म्हणून हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर पहा, किती महत्त्वपूर्ण सोपे प्रश्न आहेत, पण विद्यार्थ्यांना कन्फ्यूज कसं होईल याची काळजी निश्चित घेतलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव, अचूक सराव आणि योग्य सराव असेल तरच असे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतात. आणि यासारखे प्रश्न जर आपण जीनियस मॅथ पब्लिकेशनचा जर आपण प्रश्नसंच पाहिला तर अगदी यासारखे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना सोडवायला दिलेले आहेत, सरावासाठी दिलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि आपण गेस पेपरमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की हा प्रश्न नक्की येतो. तर 7.6ला जर आपण 2 न गुणलं तर हे जे उत्तर येतं, बेसक्की 12ला 2 हातच्याला 1, बेसती 14 1 15, 15.2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? तर 2.25 मीटर म्हणजे 2.25 आणि 5 शर्टसाठी गुणिले 5 करावं लागेल, म्हणजे 2.25 गुणिले 5 हा जर गुणाकार आपण केला तर या ठिकाणी हा गुणाकार येतो 11.25 मीटर, म्हणजेच याला आपण 11.25 असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 36च्या एकूण विभाजकाची संख्या ही 24च्या एकूण विभाजकाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे किंवा कितीने आहे? तर या ठिकाणी हा प्रश्न मात्र विद्यार्थ्यांना वेळखाऊ प्रश्न होता आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की असे जर वेळखाऊ प्रश्न असले तर नक्की टाळा. तर असो, तर या ठिकाणी पहा, आता 36चे एकूण विभाजक म्हणजे 36ला एकूण किती संख्याने भाग जातो हे आपल्याला शोधावं लागेल. आणि 36चे विभाजक काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक तर यादी पद्धत करावी लागेल आपणास. तर आपण या ठिकाणी यादी पद्धत सर्वांना लक्षात राहील अशी. तर 36चे विभाजक जर आपण लिहिले तर 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो,
12ने जातो, 18ने जातो आणि 36ने जातो. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 विभाजक आहेत याचे. एकूण विभाजक 9. आता 24चे जर विभाजक आपण लिहिले तर याचा विभाजक आहे 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 4ने भाग जातो, 6ने भाग जातो, 8ने भाग जातो, 12ने भाग जातो आणि 24ने भाग जातो. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8. तर हे एकूण 8 आहेत. म्हणजे 36च्या विभाजकाची संख्या ही 1ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 75,09,535 या संख्येनंतर क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती असेल. तर या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे 75,09,535. तर पहा 75 लक्ष. तर अगोदर हे 75 लक्ष लिहावे लागतात. 9,000 म्हणजे 09 हे खूप काळजीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे. 9,535. तर हे 535. आता क्रमाने येणारी पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे 75,09,535 ऐवजी 536. तर या ठिकाणी हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाच्या दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला मार्गावर लावली. तर अमरावती यवतमाळ मार्गावर किती झाडे लावली. तर पहा या ठिकाणी 40% झाडे हे अमरावती अकोला मार्गावर लावलेले आहेत. हे पहिला मार्ग जो आहे अमरावती अकोला आणि दुसरा मार्ग आहे यवतमाळ अमरावती यवतमाळ. तर अमरावती अकोला या मार्गावर 40% झाडं आहेत. तर मग अमरावती आणि यवतमाळवर किती असतील 60%. एकूण झाडं आहेत 8,000. 8,000च्या जर आपण 60% काढलं तर 8,000 गुणिले 60% म्हणजे 60/100. तर 1 0 कट होईल, हे 1 0 कट होईल, हे 1 0 आणि हे 1 0. 8 गुणिले 6 8 संग 48 आणि हे 2 0 म्हणजे 4,800 झाडं ही अमरावती यवतमाळ या महामार्गावर लावली असतील. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्यायचे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. तर या ठिकाणी रेशन कार्डचा रंग आणि घराची संख्या. पांढरा रंग असलेले 2 घराची संख्या दिली आहे. पिवळा रंग असलेले 2 घरं आहेत. केशरी रंग असलेले 1 2 3 4 घरं आहेत आणि एक चित्र म्हणजे 100 घरं आहेत. तर केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती. तर घरं आहेत 1 2 3 4. एकाला 100 म्हणजे 4ला 400. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घराच्या संख्येच्या किती पट आहे. आता पांढरे किती आहेत सुरुवातीला पाहूया आपण. पांढरा. तर पांढरे घरं आहेत 2. आता पिवळे आणि केशरी एकत्र जर केले आपण पिवळे अधिक केशरी तर पिवळे 2 केशरी 4 म्हणजे हे आहेत 6. तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घराची संख्या ही. तर ही संख्या याच्या किती पट आहे. तर याच्या 2 जर काढायचं असलं तर 6ला आपण 1/3 न गुणावं लागतं. उत्तर येतं 2 म्हणजेच 1/3 पट. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 डझन अधिक 2 ग्रोस. तर 1 ग्रोस म्हणजे 24 म्हणजे 12 डझन असतील. तर 2 ग्रोस म्हणजे 24 डझन. तर हे 5 डझन आणि 24 डझन टोटल होतील 27 डझन. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे 37ने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती येईल. तर आता चढत्या क्रमाने मांडायचं आहे म्हणजे काय तर 37चा पाडा लिहायचा आहे. 37 1 37 37 2 74 37 त्रिक 111. त्यानंतर 37 चौक जर आपण केलं म्हणजे 37 पुन्हा या ठिकाणी आपल्याला 37चा पाडा 4 वेळेस म्हणला तर 148 येईल. पुन्हा या ठिकाणी 37 जर आपण हे केलं तर 185 येईल आणि 37 सख्ख जर आपण लिहिलं तर 222 येतं. म्हणजे 37ने विभाज्य असलेल्या संख्या जर चढत्या क्रमानं मांडल्या तर 6वी संख्या असेल 222. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे
12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? अतिशय सोपा प्रश्न. फक्त आपल्याला काय, तर या ठिकाणी 12 ऑगस्ट रोजी शनिवार आहे, तर त्याच्यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी सुद्धा शनिवार असेल, 4 ऑगस्ट रोजी शुक्रवार, 3 ऑगस्ट गुरुवार, 2 ऑगस्ट बुधवार आणि 1 ऑगस्ट मंगळवार. तर लक्षात घ्या, ऑगस्ट महिना हा 31 दिवसाचा आहे आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 5 वेळा जे वार येतात ते 3 तारखेचे वार असतात. म्हणजे कोणते? 1, 2 आणि 3 तारखेचे वार. 1, 2, 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, 2 दशांश अपूर्णांकातील फरक आहे 4.585. त्यापैकी एक अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा अपूर्णांक शोधा. तर हा जो आहे तो फरक आहे, लक्षात घ्या. आणि एक अपूर्णांक इतका असेल तर दुसरा अपूर्णांक यामध्ये प्लस करून किंवा मायनस करून, परंतु 4 जर 3मधून मायनस केलं तर वजा उत्तर येतं. त्यामुळे आपल्याला वजा करून चालणार नाही, तर बेरीज करावी लागेल. म्हणजे 3.256 मध्ये 4.585 ही बेरीज करा आणि ही बेरीज येईल 7.841. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होतं. तर या ठिकाणी पहिला आहे 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर. तर मीटरच्या डावीकडे 2 घरं सोडून या ठिकाणी हेक्टो आहे, त्यामुळं हे विधान बरोबर आहे. दुसरं आहे 1000 लिटर बरोबर 1 किलो लिटर. 1000 लिटर बरोबर 1 किलो लिटर हे पण बरोबर आहे. 10 किलोग्रॅम बरोबर 1 हेक्टोग्रॅम. 1 किलो बरोबर 10 हेक्टोग्रॅम. 1 किलो बरोबर 10 हेक्टोग्रॅम हेही बरोबर आहे. 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम. तर 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्राम येणार नाही, तर हे 10 डेसिग्राम पाहिजे होते या ठिकाणी, म्हणून हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या आकृतीमध्ये रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. तर रेखांकित भागाची शेकडेवारी काढत असताना या ठिकाणी एकूण चौरस किती आहेत सुरुवातीला मोजूयात आपण मोठे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे टोटल किती आहेत? टोटल आहेत 16. आता रेखांकित भाग आपण पाहूयात. अर्धे अर्धे भाग या ठिकाणी दिसतात, तर हे सर्व मोजून घेऊयात आपण किती होतात पाहूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर हे आहेत 8. म्हणजेच 8 म्हणजे किती? छोटे छोटे 8 आहेत, म्हणजे मोठे किती होणार? एकत्र केल्यानंतर मोठी एकत्रे 8च्या अर्ध म्हणजे 8ला भागल्यानंतर एकूण 4. म्हणजे 16पैकी 4 जर शेकडेवारी काढला आपण, 16पैकी 4 शेकडेवारी काढत असताना याला आपण 100 न गुणतो. म्हणजे 4 1 4, 4 चौक 16, 4 1 4, 4 2 8, 2 उरले 4 25, म्हणजे 25%. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मधील फरक किती? तर पहा, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. तर 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती येईल? 1 0 1. तर ही 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आणि मोठ्यात मोठी 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे 98. यामधला फरक आलेला आहे 3, म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, 5.435, 5.084, 5.123, 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती? तर आता या ठिकाणी ह्या संख्या जेव्हा आपण चढत्या क्रमाने मांडतो, प्रत्येक संख्येमध्ये 5 5 5 5 आहे. दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, 435, 084, 123, 064.
तर सर्वात आता चढत्या क्रमानं मांडायचे म्हणजे काय, सर्वात लहान सुरुवातीला, तर सर्वात लहान असेल 5.064 आणि सर्वात मोठी जर संख्या पाहिली आपण तर 5.435, तर 5.04664 हे जर आपण या ठिकाणी वजा केलं तर ही वजाबाकी येईल. 5मधून 4 गेले 1, 13मधून 6 गेले 7, हे 3.0 म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, विजयरावांनी ₹50 प्रमाणे 50 रुपये डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्री या दराने विकली. तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा? तर पहा, या ठिकाणी जर आपण विचार केलं, 50 रुपये डझन प्रमाणे 30 डझन संत्री खरेदी केली म्हणजे एकूण त्यांचे किती रुपये गेले, तर 50 न 30ला गुणूयात 30 डझनला 0 आणि 3 5 15 म्हणजे 1500 रुपये त्यांचा खर्च झालेला आहे. आता 30 डझन म्हणजे किती, तर 30 गुणिले 12 करावं लागेल. 12 त्रिक 36 म्हणजे 360 संत्री त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. यापैकी 15 संत्री खराब झाल्या म्हणजे राहिल्या किती, 345 संत्री आणि प्रत्येक संत्री 6 रुपये प्रमाणे विकली. आता 345ला जर तुम्ही 6 न गुणलात, 345 गुणिले जर आपण 6 केलं तर हा गुणाकार येतो 2070. हा गुणाकार किती येतो, 2070 आणि खरेदी आहे 1500. नफा काढायचा असेल तर 2070 मधून 1500 वजा करूयात, 075 म्हणजे 570 रुपये नफा. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले आहेत तर 10 डब्यामध्ये किती तांदूळ मावेल? आता पहा, 15 किलो 500 ग्रॅम, तर आपण जर सोप्या पद्धतीने जर केलं तर 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. 10 डब्यामध्ये जर आपण म्हणजे 15 किलो भरला तर 15 गुणिले 10 किलो म्हणजे किती होणार आहे, 150 kg. पुन्हा 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो गुणिले 10 डब्बे म्हणजे हे 5 किलो. तर टोटल होईल 155 किलो तांदूळ म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? तर या ठिकाणी पहा, 125 मिली एका बाटलीमध्ये. आता 4 लिटर म्हणजे किती होतं, तर 4000 मिली लिटर आणि याला आपल्याला 125 न भाग द्यायचा आहे. जर आपण या ठिकाणी 4000ला 125 न भाग दिला तर डायरेक्ट म्हणजे 25 न भाग देऊ शकता सुरुवातीला. तर हा जर भागाकार आपण पूर्ण केला तर याचं उत्तर येतं 32 बाटल्या म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 6ने निशेष भाग जातो तर चौकोन आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? तर यानंतर आता पहा, तर या ठिकाणी 6ने निशेष भाग जायला पाहिजे. याचा अर्थ या संख्येला 2 आणि 3ने निशेष भाग जावा लागतो. 2 आणि 3ने निशेष भाग जायचा असेल तर एकक स्थानी सम अंक पाहिजे. म्हणजे आता हे चौकोनाचा जर विचार केला आपण, चौकोनाच्या ठिकाणी सम अंक पाहिजे. चौकोन इथं नंतर आहे पण इथं सुरुवातीला दिला आहे म्हणजे इथं सम अंक पाहिजे आणि सम अंक असलेला हा पर्याय एकच आहे सुरुवातीला. इथं विषम अंक आहे चौकोनाला विषम, चौकोनाला विषम, हे तर पर्यायच होऊ शकत नाहीत. म्हणजे जास्त न चेक करता डायरेक्ट पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ असं होऊ शकतो की चौकोन 2 आणि त्रिकोण 3, चौकोन त्रिकोण विचारला आहे, देताना त्रिकोण चौकोन दिला आहे. मुद्दाम चुकलं पाहिजे विद्यार्थ्यांचं, कसं ही फक्त त्यांचे विचार असतात. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, काळजीपूर्वक पेपर सोडवला तरच हे प्रश्न पैकीच्या पैकी मार्क आपल्याला देतात आणि यासाठी आवश्यक आहे योग्य सराव आणि कुठं चुकतं हे कळलं पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही?
आता रेखांकित न केलेला भाग 1 2 3 4 आणि या ठिकाणी रेखांकित केलेले आहेत 2, तर एकूण आहेत 6. 6 पैकी 4 हा आहे रेखांकित न केलेला. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही न शब्द जरी नाही वाचला ना तरी उत्तरामध्ये फरक पडतो. खूप महत्त्वाचा आहे हा न केलेला, रेखांकित न केलेला. तर तो अपूर्णांक आहे 4/6. तो या ठिकाणी 4/6 आहे. याला जर थोडं संक्षिप्त केलं 2 न भागलं तर हे येतं 2/3. तो पण या ठिकाणी आहे. याला जर पुन्हा 2 ने गुणलं वरच्याला आणि खालच्याला तर या ठिकाणी येतं 8/12. हे पण पर्यायात आहे, म्हणजे नाही 1/3, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे ₹4,000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. मिळणारी रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल असं म्हणलेलं आहे, म्हणजेच रास दुप्पट झालेली आहे या ठिकाणी. तर यासाठी सोपी पद्धत आहे दुप्पट. तर या ठिकाणी सूत्र असं आहे पहा, पट वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर. तर पट आहे 2 वजा 1 गुणिले 100 छेदामध्ये 10. तर या ठिकाणी 2 मधून 1 गेलं 1च राहणार आहे, म्हणजे 1 गुणिले 100 छेदामध्ये 10. 10 1 10, 10 1 10 आणि 0 म्हणजे 10 वर्ष. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर या त्रिकोणामध्ये तुम्हाला नंतर स्पष्टीकरण दिलं जाईल, परंतु या ठिकाणी एक सांगतो, त्रिकोणाची संख्या जी आहे ती आहे 13, चौकोनाची संख्या जी आहे ती आहे 9. म्हणजे त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा 4 ने जास्त आहे, 4 ने जास्त. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्रिकोणाची संख्या 4 ने चौकोनापेक्षा जास्त आहे, पर्याय क्रमांक 3. तर याबद्दल सविस्तर व्हिडिओ किंवा सविस्तर याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. तर स्थानिक किंमत म्हणजे 5ची स्थानिक किंमत लक्षात आली असेल तर 5च असणार आहे. तर ही 5 दर्शनी किंमत असते, तर स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू कुठं कमी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी या स्थानाची किंमत आहे 50,000, या ठिकाणची आहे 5,000, या ठिकाणी आहे 500 आणि या ठिकाणी आहे 5. तर सर्वात कमी स्थानिक किंमत एकक स्थानिक ठिकाणी असणाऱ्या 5मध्येच, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा. 28ची 3/7 पट बरोबर 12. अयोग्य निवडायचं आहे, म्हणजे चुकीचं निवडायचं. लक्षात घ्या, अचूक आणि अयोग्यमध्ये फरक आहे. चुकीचं निवडायचं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण 7 1 7, 7 चौक 28, 4 गुणिले 3 12 बरोबर येतं. 5 1 5, 5 त्रिक 15, 3 गुणिले 4 12 बरोबर येतं. 7 1 7, 7 2 14, 2 गुणिले 6 12 बरोबर आहे. 9 1 9, 9 2 18 आणि 8 गुणिले 2 या ठिकाणी पाहिजे 16, पण इथं आहे 12, म्हणजे हे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 504 मीटर लांबीची तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. तर आता 8 ठिकाणी कापायचं आहे, म्हणजे त्याचे तुकडे होणार 9. हा प्रश्न आपण सांगितला होता ट्रिकमध्ये आणि आपल्या प्रश्नसंचमध्ये. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही अशा सर्व नवीन विद्यार्थी आणि शिक्षकासाठी सांगायचं, म्हणजे आपला जो गेस प्रश्नसंच आहे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 20 पेपर आहेत. यामध्ये पेपर 1चे 10 पेपर आणि पेपर 2चे 10 पेपर. तर या प्रश्नसंचमधील गेस प्रश्न, भरपूर अशी प्रश्न या ठिकाणी या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. तर हा शिष्यवृत्तीचा प्रश्नसंच ज्या विद्यार्थ्यांनी वापरला त्यांना यासारख्या प्रश्नांचा चांगला सराव झाला होता आणि पैकीच्या पैकी मार्क सहज मिळतील असे प्रश्न होते. तर पाहूयात पुढील प्रश्न आणि स्पष्टीकरण. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण 20 अधिक 5 भागिले 5, तर 20 अधिक 5 म्हणजे 25 भागिले 5, तर याचं उत्तर येतं 5च. त्यानंतर 20 भागिले 5 अधिक 4 म्हणजे हे 4 आणि 5 9, तर हे चुकीचं आहे. आपल्याला विचारले अचूक म्हणजे बरोबर. यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये 7 गुणिले 8, 7 8 56 अधिक 5 61,
आणि इथं 8 7 56 अधिक 5 61 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इष्टिका चित्तीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा आणि पृष्ठाच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण इष्टिका चित्तीच्या कडा, तर कडा असतात 12 आणि शिरोबिंदू 8, टोटल येते 20. तर घनाच्या कडा 12, पृष्ठाची वजाबाकी, पृष्ठ असतात 6, तर हे आहे 6. तर हे 20 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 12चा, म्हणजे 12ने जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरजित सिंगने बँकेतून 20,000 रुपये 7% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले, तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? तर या ठिकाणी व्याज देण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल, म गुणिले द गुणिले क भागिले 100, म्हणजेच 20,000 गुणिले 7 गुणिले 3, छेदामध्ये 100, 2 शून्य कटली, हे 200 गुणिले 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42 आणि हे 2 शून्य, म्हणजे 4,200 रुपये व्याज द्यावं लागेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतिबंध स्पष्ट करा किंवा पूर्ण करा. तर एक बाण 2 स्टार, पुन्हा एक बाण, पुन्हा एक बाण 2 स्टार. आता पुढे काय असेल? तर हा जो पॅटर्न आहे इथं जर आपण कट केला, बाण 2 स्टार बाण, बाण 2 स्टार बाण, म्हणजे या ठिकाणी आता काय येईल? मग बाण आणि बाण झाल्यानंतर पुन्हा येईल स्टार. म्हणजे बाण स्टार, बाण स्टार. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3/4 या पूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? तर पहा, 3/4 यामध्ये 3/4च मिळवायचा आहे. किती वेळा? बेरीज यायला पाहिजे 3, म्हणजेच याचा जो अंश आहे तो व्हायला पाहिजे 12. 12ला जर 4 भागलं, 12 1 12, 12 त्रिक म्हणजे 4 त्रिकोण 12, 3 उत्तर येणार आहे. म्हणजे अंश 12 येण्यासाठी आता इथं किती मिळवावेत तुम्हालाही लक्षात येईल. छेद समान 4 4 4 आणि वर 1 2 3 चौक 12, म्हणजे 12/4 अशी बेरीज येईल. कितीदा मिळवलं या ठिकाणी? एकदा, दोनदा आणि तीनदा, म्हणजे 3 वेळा. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्याची किंमत 6,035 रुपये आहे, तर अशा 25 आंब्याच्या पेट्याची किंमत किती? तर 17 आंब्याची जी किंमत आहे 6,035 रुपये, याला जर आपण 17ने भागलं, म्हणजे 6,035 भागिले 17 जर केलं तर उत्तर येतं 355. आणि अशा 25 पेट्या, म्हणजे याला पुन्हा 25 जर गुणला आपण तर हा गुणाकार येतो 8,875. पर्याय क्रमांक 2. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एका पेटीची किंमत काढायची आहे आणि त्यानंतर अनेक पेटीची किंमत. यानंतर पुढील प्रश्न आहे, मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला, तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली? तर तिला पोहोचायचं किती वाजता होतं? 10:30 वाजता, म्हणजे 10:30 तिला पाऊण तास उशीर झाला, म्हणजे 45 मिनिट उशीर झाला. जर आपण हे बेरीज केली तर हे 5, 3 आणि 4 7. आता इथं 7 न घेता आपल्याला या ठिकाणी 1 घ्यायचं आहे, कारण 6 हातचे इकडे पुढे कन्वर्ट करायचे, म्हणजे 1 आणि हातचा 1 या ठिकाणी आला, तर हे होईल 11:15. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चूक, म्हणजे 3 विधानं बरोबर असणार आहेत, 1 चूक असेल. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. आता कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येत नाही, तर 0 येतं, म्हणजे हे पहिलंच चूक आहे. कोणत्याही संख्येला 0 गुणल्यास गुणाकार 0 येतो, हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास गुणाकार तीच संख्या येते, बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं भागल्यास भागाकार 1 येतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे चूक आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 1. त्यानंतर 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? पहा, आता 2 अंकी संख्येमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला, 2 अंकी संख्येमध्ये 6 अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर पहा, 2 अंकीचा जर विचार केला आपण,
आणि 6 असलेल्या संख्या, तर या संख्या किती येतात तुम्हाला मी लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण संख्या लिहूयात. 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86 आणि 96. किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. या किती झाल्या? 9. त्यानंतर 60, 61, 62, 63, 64, 65. आता 66 इथं आलेला आहे म्हणून 67, 68 आणि 69. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या 9. तर 9 आणि 9 अशा 18 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 18 संख्या. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 200च्या 10% मधून 10 वजा केल्यास किती उरतात? तर 200चे 10% म्हणजे किती पहा. 200चे 10% म्हणजे 10/100. 100 एक 100, 100 दोन्ही 200 म्हणजे उत्तर येतं 20. 20 मधून 10 वजा करा, उत्तर राहील 10 म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही आणि सहमूळही नाही? आता पहा जोडमूळही नाही. आता ही ऑलरेडी जोडमूळ आहे, जोडमूळ आहे, जोडमूळ आहे, परंतु ही जी आहे ती जोडमूळही नाही आणि सहमूळही नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून अशी लिहिली तर त्याच्या उत्तरामध्ये कितीचा फरक पडला? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. 6,07,000 म्हणजे 6,07,000. तर 6,07,000 कसं लिहिलं जाईल? तर पहा 6,00,000, 1000 या ठिकाणी नाही म्हणून 1000ची 2 शून्य. त्यानंतर 100चं पण घर नाही, दशकाचं पण नाही, पुढे 7. पण याने किती लिहिलेत पहा शून्यमध्ये 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी अशी लिहिलेली आहे त्यांनी संख्या. हे 2 शून्य, पुन्हा हे 2 शून्य आणि हे पुढे 60. तर इतका फरक या ठिकाणी पडतो. हा नेमकं कितीचा फरक आहे? तर 7 मधून 7 गेले 0 0 0, हे 2 शून्य जशाला तशी, आणि 60 मधून 6 गेले 54. तर या ठिकाणी 54 वर 5 शून्य म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8 बरोबर किती? तर या सर्वांचा आधी छेद समान करून घेऊयात आणि छेद समान करण्यासाठी 4 6 8चा लसावी येतो 24 म्हणजे याचा छेद 24 करायचा आहे. तर याला 8 न गुणा, 6 न गुणा, वर 6 न गुणा, खाली 6 न गुणा, तर या ठिकाणी येईल 18/24 अधिक याचा छेद जर आपल्याला 24 करायचा असला तर 4 न गुणा म्हणजे 20/24 आणि याचा छेद 24 करायचं असलं तर 3 न, अंशाला आणि छेदाला 3 न गुणा म्हणजे 15/24. तर या सर्वांची जर बेरीज केली आपण 18 20 आणि 15 तर 18 आणि 20 अधिक 15 53 येतं म्हणजे या ठिकाणी येईल हे 53/24. 24 न जर याला भागलं तर 24 दोन्ही 48, 5 उरेल 5/24 म्हणजे 2.5/24 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न 625 चौसिमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती रुपये खर्च येईल? तर आता या ठिकाणी 625 चौरस क्षेत्रफळ म्हणजे याची बाजू असणार 25. बाजू 25 म्हणजे परिमिती किती येईल मग? 100 मीटर. कारण याचं क्षेत्रफळ येतं 25 म्हणून बाजू 25 आली, परिमिती 100. त्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे 4 पदरी तार म्हणजे 400 मीटर तार लागेल आणि 50 रुपये खर्च आहे. 3 शून्य जशाला तशी 1 2 3 आणि 5 चौक 20 म्हणजे 20,000 रुपये खर्च येईल. किती खर्च येईल? 20,000 रुपये. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न
यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किमी लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाड लावायचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील? तर आता 100 मीटरचा जर विचार केला, 100 भागिले 5, तर या ठिकाणी 20 झाडं होतात. परंतु सुरुवातीचं एक झाड लावावं लागेल, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीचं एक पुढे 20, तसंच दुसऱ्या बाजूला सुरुवातीचं एक पुढे 20. टोटल पाहिलं तर हे 1 आणि 20 21 आणि 21 42 42 झाडं लागतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून 42,332 क्रमांकापर्यंतचे नोट असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयाच्या नोटाऐवजी त्यांना 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयाच्या एकूण किती नोटा येतील? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 42,378 जर आपण पाहिलं, हे 42,472 पर्यंत आणि 42,378 याची जर आपण वजाबाकी केली म्हणजे 42,432 मधून जर आपण 42,378 वजा केलं तर या ठिकाणी येतात 54 नोटा. परंतु नोटाचा नंबर आपण वजा करताना +1 करावं लागतं, हे आपण विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. म्हणजे या ठिकाणी 55 नोटा आहेत 100 रुपयाच्या, गुणिले 100 रुपये, टोटल अमाऊंट होते 5,500 रुपये. 100 रुपयाच्या किती नोटा असतील? वजाबाकी जरी 54 येत असली तरी +1 नोट करावी लागते आपणास, हे लक्षात ठेवायला सांगा विद्यार्थ्यांना. आणि या ठिकाणी 5,500. आता या ठिकाणी 500 रुपयाच्या नोटा जर करायच्या असतील आपल्याला तर 11 नोटा लागतात फक्त, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च, 7,500 इतर खर्च, तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? तर 9,500 म्हणजे 9,500 आणि 7,500 म्हणजे 7,250, 0, 5, 7 आणि 16, तर हे होतात 17,500. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे, 17,500. यानंतर पुढचा प्रश्न, शेजारी घड्याळामध्ये किती वाजले आहेत? तर शेजारच्या घड्याळामध्ये 9 वाजले आहेत. आपल्याला दिसतो हा मिनिट काटा 12वर आहे, तास काटा 9वर आहे, म्हणजे 9 वाजलेत. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीनं आपण हे सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर तुमचे गणिताचे 50 पैकी 50 कोणाचे बरोबर आले किंवा 48 आले, 45 आले, 42 आले, तुमच्या नावासहित कमेंट करायला विसरू नका. आणि लवकरच आपण बुद्धिमत्तेचा पेपर अपलोड करतोय, तोही पहा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.